Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 9th lecture about the topic statistics, and this is the part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of these lectures. Also, you can put your comments, suggestions, etc. So in the previous lecture we had done how to calculate median of grouped frequency table, that means grouped data, and now in this lecture we will proceed further and we will see how to calculate mode for grouped frequency distribution. By this time now you must have understood what is grouped data, what is ungrouped data, what is the difference between these two, etc., etc. What is class interval, what is lower limit of the class interval, what is upper limit, what is the length of the class, etc., etc. आता ज्यावेळी आपण मोड हा विषय चर्चेला घेतो त्यावेळी अनग्रुप्ड मध्ये मोड आपण कसा काढतो हे तुम्हाला माहिती आहे की वी कॅल्क्युलेट रिपीटिंग जी व्हॅल्यू रिपीट होते मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स इन अ डेटा इज कॉल्ड मोड ऑफ द डेटा. म्हणजे समजा तुम्हाला असं एक 10 व्हॅल्यूज दिलेले आहेत, समजा 22 हे समजा मार्क्स आहेत आउट ऑफ 25 ऑफ द 10 स्टुडंट्स. सो 22 देन से 22 देन 19 देन से 18 17 22 देन से 25 then say 23. So now this is 1 2 3 4 5 6 7 8, say 18 and say 22. Now you can see here 22 is appearing multiple times, maximum number of times the value that is appearing is 22 here. So mode of this ungrouped frequency distribution is 22. Mode is 22. Definition मध्ये जिथे बघा, we know that the score repeating maximum number of times in a data is called mode of the data. लक्षात घ्या. मग आपणाला काय आता त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिले बघा. फॉर एक्झाम्पल, अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स बायसिकल्स ऑफ डिफरंट कलर्स. टू नो विच कलर इज मोस्ट वॉन्टेड द कंपनी नीड्स टू नो द मोड ऑफ दॅट डेटा. ओके, समजा 100 लोकांनी ऑर्डर्स दिल्या त्या सायकल्सला, तर त्या 100 पैकी किती लोकांना लाल सायकल आवडते, किती लोकांना हिरवी सायकल, निळी सायकल, असा जर डेटा माझ्याकडे आला तर त्याच्यामध्ये समजा लाल सायकलचा डेटा समजा 52 आहे. लाल सायकल ही 52 पीपल ऑर्डर्ड दॅट. सो दे विल कम टू नो दॅट रेड सायकल इज मोस्ट पॉप्युलर. सो दिस टाइप ऑफ वर्क वेन यू वॉन्ट टू डू देन यू आर थिंकिंग ऑफ मोड. तेव्हा ह्या त्याचा रिअल लाईफ म्हणजे ह्या सर्व ज्या कन्सेप्ट आपण शिकतो आहोत, मीन काढायचा का, मोड का काढायचा, एटसेट्रा, हे सर्व तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन लोकांना पटवून देता आलं पाहिजे. तसं हे एक्झाम्पल आहे. तर आता इथे ज्यावेळी आपण फॉर्म्युला वापरणार ग्रुप डेटामध्ये, ज्यावेळी मोडचा फॉर्म्युला तो असा आहे, मोड इज इक्वल टू, इट इज सी एल प्लस इनसाइड द ब्रॅकेट it is f1 minus f0 then divided by 2 times f1 minus f0 minus f2 and then bracket complete. To that we have to multiply by h. मग ह्याच्यामध्ये f1 म्हणजे काय, f0 म्हणजे काय, नंतर h म्हणजे काय, l म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. तर इथे जसं आपण मेडियन काढताना मेडियन क्लास प्रथम आपण मार्क केला, तसा इथे मोडल क्लास, त्याला मोडल क्लास म्हणतात. म्हणजे एल इज त्या मोडल क्लासची लोअर लिमिट. सो लोअर क्लास लिमिट ऑफ द मोडल क्लास, लोअर क्लास लिमिट. कशाचं लोअर क्लास लिमिट? ऑफ मोडल क्लास. दॅट वॉज एल. Now what is f1, what is f0 and what is f2? Okay, f1 is frequency of model class. बघा 3 क्लासेस आपण त्याच्यात विचारात घेणार. तेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास
जी असेल दॅट विल बी कॉल्ड ॲज अ F1. मग F0 इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडल क्लास F0. आणि मग F2 अशा 3 गोष्टी आहेत तुम्हाला. F0 इज फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग मॉडल क्लास. प्रिसिडिंग म्हणजे काय, मॉडल क्लासच्या आधीचा जो क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1. ओके. आणि F2 इज सेम स्टोरी, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास, बट हियर वी विल से सक्सिडिंग मॉडल क्लास. सक्सिडिंग मॉडल क्लास. आणि H इज द लेंथ ऑफ द क्लास. H इज क्लास इंटरवल ऑफ द मॉडल क्लास, म्हणजेच लेंथ ऑफ मॉडल क्लास. जनरली काय असतं आपल्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये, प्रत्येक क्लास इंटरवलची लेंथ सेम असते, त्यामुळे मॉडल क्लास असं वेगळं काही म्हणण्याची गरज नाही आहे. रेअरली असे प्रॉब्लेम्स तुम्ही करणार की त्याच्यामध्ये प्रत्येक क्लास इंटरवल वेगवेगळं असणार, असं जनरली नसतंच. त्यामुळे याची पॉसिबिलिटी नियर टू 0% आहे. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन म्हणून H म्हणजे काय असं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की लेंथ ऑफ द मॉडल क्लास म्हणजेच ते H. तर ह्या सर्व व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. फक्त आता प्रश्न असा येतो की हाऊ यू विल डिसाइड दॅट इट इज अ मॉडल क्लास. मॉडल क्लास हा आपण कसा करणार, म्हणजे कुठला क्लास इंटरवल हे मॉडल क्लास आहे असं तुम्ही ठरवणार, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. तर मग त्याच्यासाठी जसं आपण नेहमी म्हणत आलो की मोड आपण कसा काढतो, तर त्याच्यामधली मॅक्झिमम वेळा येणारी व्हॅल्यू. आता इथे बघा, हे टेबल जर तुम्ही विचारात घेतलं तर कसं आहे बघा, 6 ते 8, 8 ते 10 हे काय आहे, आधी क्लासिफिकेशन ऑफ चिल्ड्रेन अकॉर्डिंग टू देअर एजेस प्लेईंग ऑन ग्राउंड. म्हणजे 6 ते 8 वयोगटातली मुलं आत्ता मैदानावर किती खेळत आहेत तर 43. 8 ते 10 मधली किती खेळतात तर 58. 10 ते 12 मध्ये किती खेळतायत तर 70. 12 ते 14 मधली म्हणजे ह्या वयोगटातली 42 मुलं आणि 14 ते 16 मधली 27. असा डेटा माझ्याकडे आहे. म्हणजेच काय झालं, इथे क्लास इंटरवल 6 ते 8 जर घेतलं तर त्याची फ्रिक्वेन्सी 43 आहे. 8 ते 10 हे क्लास इंटरवल घेतलं तर फ्रिक्वेन्सी 58 आहे. 10 ते 12 घेतलं तर फ्रिक्वेन्सी त्याची 70 आहे. मग आता ही बघा, ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजेच काय झालं, 10 ते 12 वयोगटातली मुलं मैदानावर आता जास्तीत जास्त खेळणारी मुलं आहेत. म्हणजे असं म्हणूया आपण, जास्तीत जास्त खेळणारी मुलं ही 10 ते 12 वयोगटातली आहेत. म्हणून आपण मॉडल क्लास कोणता घेणार तर 70. कारण प्रत्येक क्लास इंटरवलची आपण फ्रिक्वेन्सी बघायची आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आली तर 10 ते 12, म्हणून हा मॉडल क्लास झाला. मग आता एकदा हा मॉडल क्लास झाला म्हणजे आता कसं बघा, हे टेबल आपण इथे लिहून काढूया आणि मग त्याच्यावरून हा प्रॉब्लेम सोडवूया की मला मोड काढायचा आहे. आणि हे काय डेटा दिलेला आहे हा लक्षात घ्या. इथे काय म्हटलंय बघा, एज ग्रुप ऑफ चिल्ड्रेन. ओके, एज ग्रुप ऑफ चिल्ड्रेन इन टर्म्स ऑफ इयर्स. ओके. आणि मग तिथे नंबर ऑफ चिल्ड्रेन, किती मुलं मैदानावर त्या ग्रुपची खेळत आहेत हे त्यांनी डेटा कलेक्ट केलाय, नंबर ऑफ चिल्ड्रेन. ठीक आहे. काय डेटा आहे बघा, फर्स्ट एज ग्रुप इज 6 to 8, देन इट इज 8 to 10, देन इट इज 10 to 12, देन इट इज 12 to 14 आणि फायनली 14 to 16 असे हे एज ग्रुप्स आहेत. आणि नंबर ऑफ चिल्ड्रेन काय आहेत बघा, त्याच्यामध्ये इथे 43 आहे, इथे 58 आहे, त्याच्यानंतर इथे 70 आहे, त्याच्यानंतर मग 42 आहे आणि 27 आहे. लगेच आपल्या लक्षात येईल की 70 इज द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. सो दिस यू हॅव टू अंडरलाईन. आता आपण वेगळ्या कलरने अंडरलाईन करूया. सो दिस इज 70 मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी अपेअरिंग देअर. सो दिस इज युअर F1. मग हा मॉडल क्लास झाला. म्हणजे मॉडल क्लास कुठला झाला, 10 ते 12. दिस इज मॉडल क्लास. मग त्याच्या आधीचा क्लास प्रिसिडिंग आणि सक्सिडिंग हे 2 शब्द माहिती पाहिजेत. प्रिसिडिंग म्हणजे ह्याच्या आधीचा क्लास, मग त्याची फ्रिक्वेन्सी 58 आहे म्हणून F0 58 आणि त्याच्या पुढचा सक्सिडिंग 42 आहे, ती व्हॅल्यू झाली F2. हा जो मॉडल क्लास आहे त्याच्या लोअर लिमिट काय आहे 10 म्हणून हे L झालं. आणि ह्या क्लासची लेंथ किती आहे 2 म्हणून इथे काय झालं H ची व्हॅल्यू 2 झाली. आय विल एक्सपांड ऑल दिस आणि मग तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर इथे आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये काय झालं, मॉडल क्लास बघा, मॉडल क्लास इज व्हॉट 10 to 12.
सो एल इज 10. त्याच्या आधीची म्हणजे आधीचा जो क्लास आहे तो आहे 8 to 10 आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 58. सो यू विल से F1 मॉडल क्लास जो आहे 10 ते 12 त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 70. त्यामुळे F1 हे 70 आहे. F0 हे किती आहे? F0 म्हणजे काय लिहिलंय बघा इथे आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मॉडल क्लास. याचा अर्थ मॉडल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी 58 आहे ती. ओके. आणि मग F2 पाहिजे तुम्हाला. F2 म्हणजे काय असणार? मॉडल क्लासच्या पुढचा क्लास. बघा ते आता 3 ऑर्डरने आपण घेतले. आधी मॉडल क्लास आपण फिक्स केला, मग F0 म्हणजे काय आणि F2 म्हणजे काय. तर F2 आला 42 इथे या प्रॉब्लेममध्ये. आणि मॉडल क्लासची लेंथ किती आहे बघा 10 ते 12 म्हणजे 2 आहे. मग आता यातले जे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. सो व्हॉट विल बी द मोड ऑफ दिस पर्टिक्युलर डेटा दॅट इज गिवन एल. एल म्हणजे किती आहे बघा, मॉडल क्लासचा लोअर लिमिट ते 10 आहे, प्लस ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, न्यूमरेटरला काय आहे बघा F1 मायनस F0. F1 म्हणजे 70, F0 म्हणजे 58, त्यामुळे 70 वजा 58 भागिले काय बघा 2F1. F1 म्हणजे 70 आहे, त्यामुळे 2 गुणिले 70 वजा F0 म्हणजेच 58 आणि मायनस F2. F2 किती आहे बघा, F2 म्हणजे मॉडल क्लासच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी ती आहे 42 आणि गुणिले 2. हाईट त्याची 2 आहे ना, हाईट म्हणजेच त्या क्लास इंटरव्हलची लेंथ. एच आपण जनरली हाईट या अर्थाने वापरतो, इथे लेंथ ऑफ द क्लास इंटरव्हल म्हणजेच काय होईल बघा 10 प्लस हाऊ मच 70 वजा 58 म्हणजे 12 झाले भागिले 70 दुणे 140, 140 वजा 58 वजा 42 म्हणजे वजा 100 आणि गुणिले 2 म्हणजे इथे काय झालं बघा हे 10 प्लस 12 भागिले हे किती झाले 140 वजा 100 म्हणजे 40 झालं. सो आणि हे 12 दुणे 24 त्यामुळे हे 24 भागिले 40. मग 24 भागिले 40 म्हणजे किती आले बघा, किती आलं 24 भागिले 40 ही व्हॅल्यू किती येते चेक करा. पुढे आपलं 24 भागिले 40 यू कॅन राईट इट ॲज 10 प्लस 6 चौक 24 4 10 हे 40 म्हणजे किती झाले 6/10 म्हणजेच 10.6. वी विल चेक वेदर यू हॅव मेड एनी कॅल्क्युलेशन एरर्स. I don't think, but still we will check with their answer. See now, the answer is 10.6. So this is mode. The mode of the ages of children playing on the ground is 10.6 years. लक्षात घ्या. This is modal value. Okay. So finally we should declare here. Finally we should declare कि mode इज इक्वल टू 10.6 इयर्स. हे इयर्स आहे ना सर्व वर्ष म्हणजे 10.6 वर्षाची मुलं तिथे जास्तीत जास्त खेळत आहेत. 8 to 10 10 to 12 मधले ते सुद्धा 10.6 असं आलं. 10.6 या हा त्याचं मोड आलं, मोडल व्हॅल्यू आली. मोडल व्हॅल्यू याचाच अर्थ काय असतो, हा जो काही संपूर्ण डेटा आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळा रिपीट होणारा हा नंबर असतो मोड म्हणजे. त्यामुळे हे त्याचं आन्सर आलं. सो दिस इज व्हेरी सिम्पल वे ऑफ डुईंग द कॅल्क्युलेशन्स आणि ते फक्त मार्क करायचं. मोडल व्हॅल्यू तुम्हाला एकदा मार्क करता आली की मग पुढे अगदीच काम सोपं आहे. सो दिस इज हाऊ सच प्रॉब्लेम्स आर टू बी डन. ओके. सो नाव वी विल गो फॉर सम न्यू प्रॉब्लेम. दिस वॉज ओके 10.6. Now we will see here some problem we will do where suppose this we will do की काय म्हटलंय बघा, इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग टेबल काय दिलंय बघा तुम्हाला, टेबल असं दिलेलं आहे की युनिट्स यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी हा पहिला रो आहे त्याच्यामध्ये यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि मग नंबर ऑफ फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज बघा किती युनिट्स 0 to 20 हा पहिला क्लास इंटरवल आहे. देन इट इज 20 to 40 सेकंड क्लास इंटरवल. 40 to 60 नेक्स्ट क्लास इंटरवल. 60 to 80 नेक्स्ट क्लास इंटरवल.
then 80 to 100 next, and finally it is 100 to 120. Okay, and the number of families are 13, 50, 13, 50, then 70, 100, then you have 80 and 70, 80 and 17. म्हणजे आता ही झाली क्लास इंटरवल्स आणि ह्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीज. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इथे आली, बरोबर ना. सो मॉडल क्लास इज व्हॉट, इट इज 60 to 80. सो कॅपिटल एल तुम्हाला मिळालं 60. मग आता तिन्ही गोष्टी लिहायच्या. F1 म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास, इट इज 100. F0 म्हणजे त्याच्या आधीच्या क्लासची, प्रिसिडिंग क्लास म्हणजेच कोणता आहे, 40 ते 60 त्याची फ्रिक्वेन्सी, सो इट इज 70. F2 म्हणजे मॉडल क्लासच्या पुढचा क्लास, सक्सिडिंग द मॉडल क्लास, म्हणजे 80 to 100 त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे 80. या 3 व्हॅल्यूज मिळाल्या. आणखी काय पाहिजे तुम्हाला, एच पाहिजे. एच म्हणजे लेंथ ऑफ द मॉडल क्लास. मग मॉडल क्लास ह्याच्यात प्रत्येक क्लासचीच लेंथ 20 आहे, त्यामुळे ते 20 झालं, बरोबर ना. सो नाव जस्ट वी हॅव टू यूज द फॉर्म्युला, नथिंग एल्स. काय फॉर्म्युला आहे बघा, मोड इज इक्वल टू, सी द फॉर्म्युला, मोड इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट F1 minus F0 divided by 2 times F1 minus F0 minus F2 आणि into H. म्हणजे काय होईल बघा, L. आता इथे L ह्या सर्वच व्हॅल्यूज आपण इथे लिहिलेल्या आहेत, सो नथिंग टू वरी नाव. 60 प्लस इन ब्रॅकेट F1, व्हॉट इज F1, इट इज 100. सो 100 मायनस F0 म्हणजे 70 डिवायडेड बाय 2 times F1 बघा, म्हणजे 200 वजा किती, F0 आणि F2. F0 70 आहे, F2 80 आहे, 70 आणि 80, आणि दिस टू बी इंटू मल्टिप्लाइड बाय 20. म्हणजे एकूण काय होईल कॅल्क्युलेशन बघा, 60 प्लस 100 वजा 70 म्हणजे ते 30 झाले, आणि हे 70 आणि 80 150, 200 वजा 150 म्हणजे 50, आणि गुणिले 20. त्यामुळे हे 0 0 गेलं, हे 5 चोक 20 असं मला करता येईल. मग हे 3 गुणिले 4 12, म्हणजेच ते हे किती आहे बघा, एल आपला 60 आहे. हे बाय मिस्टेक ते माझं ना नेहमी 0 ते 6 दिसतो, आय हॅव टू इम्प्रूव्ह इन दॅट. सो इट इज 60 प्लस हे किती झाले 12, सो इट इज 72. सो मोड इज 72. मोड इज 72. तर ह्याचा अर्थ काय झाला, ह्याचं म्हणजे हे ठीक आहे, मोड तुम्ही कॅल्क्युलेशन करून मोड काढलं, तर ह्याचा अर्थ नेमका काय झाला, तर ह्याचा अर्थ असा झाला की देर आर 72 फॅमिलीज. ओके, ज्या म्हणजे 72 60 ते 80 मध्ये आहे ना, तर 72 इलेक्ट्रिसिटीची युनिट्स वापरणाऱ्या मॅक्सिमम फॅमिलीज आहेत, असा ह्या गोष्टीचा अर्थ आहे. 72 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आर युज्ड बाय मॅक्सिमम नंबर ऑफ फॅमिलीज. दिस इज द ॲडव्हान्टेज की बाबा समजा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला हे चेक करायचं असेल की किती लोक म्हणजे जी काही प्रत्येक डेटा त्यांनी कलेक्ट केला, ह्या आता किती एकूण फॅमिलीज आहेत बघा, ह्या 13 आणि 50 म्हणजे 63 झाल्या. नीट विचार केला तर हे 7 ने 3 10, 10 ते 0 हातचा आला 1 ने 1 2 ने 8 10 ने 10 20 ने 7 27 आणि 5 32 आणि 1 33, 330 फॅमिलीज एखाद्या विलेजमध्ये आहेत समजा, त्याचा त्यांनी डेटा कलेक्ट केला. प्रत्येक जण किती युनिट्स वापरतो. आता ते काय झालं, 330 असं असल्यामुळे 330 आकडे लिहिण्यापेक्षा त्यांनी बघितलं पहिली फॅमिली किती युनिट्स वापरते, समजा ते 15 युनिट्स, तर ते ह्या रेंजमध्ये टाकले 0 ते 20 मध्ये. दुसरी फॅमिली किती वापरते, तर 70 युनिट्स, म्हणून ते 60 ते 80 मध्ये आलं. असं ते ग्रुपिंग केलं त्याचं, म्हणून तर हा ग्रुप्ड डेटा आहे. परंतु इंडिव्हिज्युअल जर 330 आकडे आपण लिहिले असते तर ह्या मोडचा अर्थ असा असतो की 72 हा आकडा जास्तीत जास्त वेळा तिथे आला असता. हे एकूण 330 आहेत ना, 330 लोकांचा हा डेटा कलेक्ट केलेला आहे आणि ते ग्रुपिंग केलेलं आहे. 0 to 20 एवढ्या युनिट्स वापरणाऱ्या किती फॅमिलीज आहेत, 20 ते 40 युनिट्स वापरणाऱ्या किती फॅमिलीज आहेत, असं हे एकत्रीकरण केलं. असा 330 व्हॅल्यू ॲक्च्युअली तिथे होत्या. त्याच्यामध्ये ते फ्रिक्वेन्सी टेबल तयार करून हा फायनल डेटा तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही मोड काढलात. म्हणजेच याचा अर्थ असा झाला मोड 72 आला.
म्हणजेच काय झालं की 72 युनिट्स वापरणारे जास्तीत जास्त फॅमिली आहेत असा ह्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज द मीन, व्हॉट इज मेडियन आणि मोड. ह्या तीनही ज्या गोष्टी आहेत ना, दॅट इज द सेंट्रल टेंडन्सी, हे लक्षात घ्या. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आणि मी परवा तुम्हाला सांगितलं होतं की मीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन मेडियन, ऑलवेज ग्रेटर दॅन मोड. त्यामुळे ह्या तीन गोष्टींमध्ये काय नातं आहे असं कोणी तुम्हाला विचारलं तर त्याचा तुम्हाला हे सांगता येईल की मीन इज ग्रेटर, मीन ऑफ द डेटा इज ग्रेटर दॅन मेडियन. ग्रेटर दॅन म्हणजेच काय, सर्व डेटा इक्वलच असेल तर या तीनही गोष्टी इक्वल होणार, त्यामुळे आपण एक ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहू शकता मोड. आता मेडियन काढताना तुम्ही काय करता बघा, सर्व डेटा हा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिता, मधली व्हॅल्यू घेता. मोडमध्ये असं विचार करता की कुठली व्हॅल्यू जास्तीत जास्त वेळा रिपीट होते आहे, आणि मीन म्हणजे सरासरी काढली. त्यामुळे या तीनही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यामधलं नातं काय, आता सर्वच डेटा समजा 15, 4-5 व्हॅल्यूज आहेत, समजा 5 मुलांचे मार्क आहेत आणि 5ही मुलांना 15 मार्क्स मिळाले, तर मीन 15 आहे, मेडियन पण 15 आहे, मोड पण 15 आहे. दॅट इज ओके. सो वेन ऑल द व्हॅल्यूज आर इक्वल, ऑल द डेटा, all the values in that collection of data are same, identical, then mean is same as median is same as mode. But in general, आपण जर रिअल टाइम डेटा कलेक्ट केला तर प्रत्येक वेळी मीन विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मेडियन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मोड. रिमेंबर दिस. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे व्हॅल्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन तुम्हाला ते व्हेरीफाय करता येईल, हे त्यातलं लक्षात घ्या. ओके, सो this is how you have done mean, median and mode. In the next lecture we will continue with some new part where we have to represent data pictorially. Okay, so we will stop here in this lecture. Again, at the end I appeal to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.